नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 13 फेब्रुवारी 2026. आई चहा करा लागलो. काळा करतेस का गोरा चहा? कसला तर असू दे, काळा पांढरा हा कसला तर असू दे. चहा हो दूध. शाई कुठे? शाई कुठे गेली दुधावरची? नाही काढते आत्ता आणलेस मी दूध. दूध आत्ता आणली. चहा करा लागले. तू जर गॅस पुसून घे रे. यात काय आणले? बरं जरा. खारी आणले. खारी मला पण दे की. हा त्याला पुसून घे, गॅस पुसून घे. मला वाटलं भांडी पाव घासून घे आणलाय. तू. खारे आणले आता येताना. मला पण पाहिजे बघ खारे. हा चहा देता पप्पाने तू थोडा दे तुला. दे तर चहा तर दे नव्हतं. पप्पा बाहेर आहेत ना. दोन्हीत करा दे. पप्पा बाहेर संध्याकाळी बसले. चपाती दोन्ही करणार आहे, करायला. कांदा बारीक चिर. हे लसणाची. खिडकीत ए, आहे. खिडकीतनं काय बारीक दिसणार कांदा नाही. चिर जरा चिरून ठेव. काय म्हणले? काम नाही ना, कामावर आलाय अर्धच काम होतोय. काम नाहीये. कांदा चिर, बारीक चिरायचं. हाट्यात कसं चिरतात तसं कशाला? पीठ करायचं. त्याला चहा देऊन संध्याकाळी थालीपीठ करणार आहे त्यामुळे म्हणते कांदा चिर. थालीपीठ दह्याची पिशवी आणायची. दही बी आणणार आहे ना संध्याकाळी. लय दिवसातनं थालीपीठ करणार करावं आहे नाही. संध्याकाळी. सारखं ते रोजचं टाकायचं. रोजचं कातडी खाऊन खाऊन पोट बिघडायला लागले. कातडी म्हणजे काय? चपाती. दे की त्यानं चहा देतो. ले जा. दे की. ओहो ओहो मला पण ठेव चहा. नाही नाही बाहेरच बसा, काय काम नाही तर धिंगाणा घालायला. कुठे गेलं पप्पा? हा इथं बसली ती गाव नीट करत. हे का इथं बसली ती. चहा ठेव का इथं? चहा ठेव. सांडल चहा. मी पण जातो आता पितो चहा. अहो ओहो ए मला खारी पाहिजे बघ. आणि खारी कुठं आहे? तू गॅस तर पुसून घे, उठून तर काढ. काय करू? त्यो आहे का? त्यो आहे माझा चहा. त्यो हाय ना. चहा पितो मस्त पैकी. खारी कोण देणार? उठून घे. मला खारी पाहिजे, त्या जास्त कामावर पाहिजे येते खारी. खारी मला जास्त पाहिजे. अव्वा दोनच दूध गरम करायला ठेवले. दोनच खारी दिल्या बघा आईने मला. उठून घे, दोनच. मला जायचं आहे बाहेरच्या विषय. त्यात हे आहे का बघतो साखर. हा बस. साखर घे, नाही घे. ग. कमीच असते, प्यायचं असते. साखर लई खायची नाही. माझी शुगर नाही. पी. तुला शुगर आहे म्हणून साखर कमी करते. घाल साखर. साखर टाकाय पाहिजे आता. असंच खाऊ हे खाली. खा खा, त्याला काय होत नाही. साखर नाही हे या. असूच खा, कमीच आहे. तर मी एक शर्ट मागवलेला. तो आज शर्ट आलाय ना. म्हणजे असा असलाच आहे सेम. प्रिंटेड शर्ट आहे. कारण की मला प्रिंटेड शर्ट लय आवडत मग घालाय. वेगळा शर्ट आहे, तुम्हाला दाखवतो. एक कपाटात ठेवला आहे. म्हणजे मगाशी उघडलेला मी. उघडून मग परत असंच ठेवलं ना. ठीक आहे. प्रिंटेड शर्ट आहे तर मी ह्याच्यावरच घालतो, या शर्टावर. कारण की उगाच कशाला शर्ट काढाय. प्रिंटेड म्हणजे असं उठून दिसतात ना असे शर्ट. त्यामुळे मी असले शर्ट घेतोय. शेवटी आज आला हा पार्सल. पण आता उद्यापासून हा शर्ट घालणार आहे मी. म्हणलं घालावं आपलं. म्हणून तर काय करायचं आहे. कपडा मस्त 4-5 शर्ट आहे ती असली. ते आता ती 2-3 शर्ट आहे ती लई मोठे आहेत ना. ढगळे आहे ती पाक. त्यामुळे मी घालणं झाली. म्हणलं ह्यो तर घालून बघूया. ह्यो बसते मापात. आता हे हाय असं ठेवतो. नेमकं काम काय करायचं आहे? लोटून घेतलं की मगाशी. नाही कचरा आहे अजून. कांदा कोपरे घे जा. हा कांदा कोपऱ्यात कडेकडेनं सगळं काय लोटून वय? काढून घे. मी आलो पाणी घेऊन फरशी बसायला. फरशी पुसणार आहेस आत्ता लगेच? वाढल्यानं वाढते. फरशी वय? तर गॅस घे जा. बरं घेतो लोटून मग. आई म्हणली लोटून घे, कारण की आई भांडी घासायला लागली. आता फरशी पुसणार आहे ना,
मग ती लोटून घे म्हणली. आता लोटून घेतो इथलं सगळं लोटून काढून घेतो. म्हणजे कचरा किती झाला बघा सगळा लोटून घेतो एवढं म्हणजे फरशी पुसल नाही. सगळे घाण कचरा लय होते. काम तर केलं पाहिजे. मी काम नसलं का नाही मग मी घरातलं काम करतो सगळं. म्हणजे जेव्हा काम नसेल तेव्हा ते सुपलीत भरायला पाहिजे. आता ही लगेच येते बाबा फरशी पुसाय. कारण की दररोज फरशी पुसायला लागते. फरशी पुसल्याशिवाय स्वच्छ कशी राहणार फरशी सांगा बरं आहे का नाही. आम्ही दररोज फरशी पुसतो घरातली. दररोज न चुकता दररोज पुसली तर फरशी स्वच्छ राहणार. काय म्हण काय झालं का काढलं लोटून. काढलाय होय काढलाय स्वच्छ काढलं की काय लोटून. गॅस पुसून घ्यायचं फडक घे. लोटून काढलंय पाणी आण पुसायला. पण तिकडं माकड बसले तेव्हा इकडं पण बसले माकड. उपल्या आवडते उपल्या बघा कसा चाललाय बघा. केवढा मोठा आहे बघा उपल्या. गेला पलीकडे. जरा फडक घेऊन टाकू. कशाला फडकं थालीपीठ लावायला. हे असलं फडकं लावते रे थालीपीठ करायला. काय दे फेकून फडकं ती. किती वाजले 4 वाजले ना. साडे ठेवते साबण कशाला लावलाय. हा पुसायला बरं लोटून काढलंय की. नाही अगं मग असे काढलंय मी लोटून. मला नाही आवडत. ठीक आहे एवढं लोटून काढलंय तरी अजून घाण झाले. मग ते सगळं काढलं. हे आम्ही आता चहा पिला नाही तर त्यामुळे ते सगळे खारीचं पडलंय चहा. इकडे भांडे घासून येतो. हा तुझा हातरून भांडे घासून हातरून आता घडी घाला पाहिजे. लाईटच बंद करते बा पप्पा. हातरून काढायला पाहिजे. राहू दे नंतर काढतो हातरून. हा दूध आहे की झाकले. ह्याच्यावर धोंडा ठेवायला पाहिजे. नाही तर कसं आहे माहिती आहे का हे दूध ठेवलं नाही असं मग इथनं 2-3 मांजरं आहेत ना इथं. मग इथनं मांजरं अशी येते ती म्हणजे दार बंद असलं तरी असं पायानं उघडते इथनं दार उघडून असं ह्याच्यावरनं उघडी मारून दूध पिऊन मग जाते ती बाहेर इकडं. त्यामुळं आता ह्याच्यावर मला काहीतरी जाड ठेवलं पाहिजे. हे ठेवतो ही लोखंड्याचं आहे ना जाड आहे एकदम. म्हणजे ही लाईट बंद होती. आता हे ह्याच्यावर ठेवतो म्हणजे ह्याच्यावर ठेवलं ना मांजराला उघडता येत नाही ना हे दुधाचं पातेलं. म्हणजे मांजर उघडू शकत नाही ना कारण की लय जड आहे ना त्याच्यामुळं. काय आलं काय ते काय पावभाजीचं आहे खायच नाही मग. टाकलं की पाणी आता लवकर. त्याच्यावर धोंडा टाकलाय मोठा त्या दुधावर. थांब दार झाकून येतो बाई. दगड झाकला की लोखंडाचंही झाकलंय धोंड्या. दरवाजा झाकतो तरी पण आई मग त्या दरवाजा बंद करून या. हे माकड आलं बघा इथं माकड आलं बसले बघा पान खायला लागले. काय रे हे बघा मारुतीचं देवळ इथं. ही मारुतीचं देवळ आहे बरोबर इथंच बसले बघा माकड. पान खायला लागले बघा. पान कशी खाते ती पान काय माहिती. काय पान खायला लागले काय पाहिजे. आता इथनं उडी टाकून वर जाते बघा. टाक उडी वर. नाही ते पाला खायला लागले ना ऐकणं झाले. दार झाकतो नाही तर माकड आत जाईल ना. माकडं आलेत ग दार झाकलं. हे देऊ का टाकून कुठं देऊ. हे दोघांची बांधणं चालली तर वांढराची. अय काय झाले काय झालंय. शिक्का लावून इकडे फेकलं पाहिजे. इथंच देतो फेकून. हे काय सगळी पावभाजीचं हे आहे काल केलेली पावभाजी. इकडं पण वांढरं आली ती
इकडे पण आले ती सगळीकडे वांडर आले ते इधर ऐक ठेवू का इथं पावडर टाक. काय काय टाकायला होतं तुम्हाला आमटी पावडर गुलाबाच्या झाडाला टाक. आता ही कुठे टाकू गुलाबाच्या झाडाला कुठलं त्याच्यात आवड बाबा. ते इथं गुलाबाच्या झाडाला टाक म्हणत्या गुलाब पण मी म्हणते गुलाबाच्या झाडाला का टाकायचं असते पावडर गुलाब एका गुलाबाच्या झाडाला टाकून लाल पानं ते शिवय पण पावडर का टाकतात टाकायला काय तर करायची नाही. चांगलं असते का हां हां हा ते पाणी घाण झाले वाटतं. कुठलं पाणी झाडाला कुठलं तरी. पाणी मस्त झाडाशी गाठलंय मग अशी पाणी आलं ना ते आवडतं पाक असं भिजवूनच टाकले मी 4 दिवस पाणी द्यायची गरज नाही झाडासनी एवढं भिजवलं मी झाडासनी डबल पाणी आलं आज गहू झालं का नाही हा ठेवू का आता गहू असू दे काय आलं का माकडे गेलं का बारकं पिल्लू आहे कुठं आहे इकडे वाटतं हां हे माकडाचं पिल्लू आले बघा हे चपाती काय इथनं पत्रावरून चपाती घेतली ना इथनं उडी मारून तिकडे गेलं बघा पाय तिथं पिल्लू पण आहे ते बघा झूम करून दाखवतो हे काय पिल्लू पण आहे ती पण आहे तेवढंच आपलं चपाती खायला होते ना त्यामुळे आम्ही पत्रावर ठेवतो इथं वर इथनं उडी मारून तिकडे गेलो कसं गेलं असेल बघा वांडावर ताकद लय असते नी अजून पाहिजे का बघायला आले माड माकड्याने पिल्ला आहे गहू झालं नाही अजून काय घाम किती निघतंय बघितलं हा आता कमी पडलं एवढं माप भरली की माप ते किती माप आहे गहू 2 माप 2 मापटे काळ काळ काय पडले घाम बघायला लागतं मोहरी आहे कधी काळ काळ मोहरी गावात मोहरी कशी काय आता मिक्स होऊन आली तर तुम्ही काय करा मला वाटलं माती आहे ती काळी गावात